माया ममतेची माऊली होती घराची तू सावली, माया ममतेची माऊली होती घराची तू सावली, का सोडून गेलीस ग मला, ये नाही झालीस का परकी, ये नाही झालीस का परकी. ठेवून 9 महिने उदराला जग दाखवलास ग मला, धरून तुझ्या आई हाताला मी शिकलो चालायला. ठेवून 9 महिने उदराला जग दाखवलास ग मला, धरून तुझ्या आई हाताला मी शिकलो चालायला. येऊन कुशीत घेना मला, ये नाही झालीस का परकी, ये नाही झालीस का परकी. जीव अपार तू लावला, आता आठवण येते मला, ठेवून उपाशी तू स्वतःला खाऊ घालत होतीस मला. जीव अपार तू लावला, आता आठवण येते मला, ठेवून उपाशी तू स्वतःला खाऊ घालत होतीस मला. कसा फेडू या उपकाराला, ये नाही झालीस का परकी, ये नाही झालीस का परकी. केली जायाची काग घाई, कशी पेलू मी जबाबदारी, खूप रडतो ढाई ढाई, एकटा पडलो नाग आई. केली जायाची काग घाई, कशी पेलू मी जबाबदारी, खूप रडतो ढाई ढाई, एकटा पडलो नाग आई. घर सावरत नाही ग मला, ये नाही झालीस का परकी, ये नाही झालीस का परकी. होता तुझा मला आधार, घर झाला या बेजार, दूर गेलीस तू ग फार, सांग तुला कुठे शोधणार. होता तुझा मला आधार, घर झाला या बेजार, दूर गेलीस तू ग फार, सांग तुला कुठे शोधणार. तुझा छकुला बोलवते तुला, ये नाही झालीस का परकी, 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 ये नाही
झालीस का परकी. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. तुझ्या विना हा जन्म सुना, एकाकी पडले. प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देग. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. चिमण पिलांनो खुशीतया करीन तुम्हावर माया. काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. राजीव नाही ना रे संजू काय नाही म्हणते तोंडावर नाही उघड.
तात्पुरतं पोस्टिंग करू. आणला ना हां सगळं त्यामध्ये राहून दे शामराव काय शामराव राहून दे या असं दर्शन घ्या कोणाला घ्यायचे हो तिकडनं आणखी क्लिप कॅचअप केली ना नाही नाही मी इथं आल्यावर सुरू केलं मी हे हार फुलं आणायला गेलो ना सगळं मामा म्हणजे तिकडनं येताना क्लिप हे कर म्हणून ना मी आणतो तिकडनं आणतो क्लिप हे कर म्हणतो प्रॉपर झालं नाही मी हे हार फुलं आणायला गेलतो ना शोकपूर बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संगीतताई गुलाम पुरुषारे वयाच्या 42व्या वर्षी काल रात्री साधारणतः 10:50च्या दरम्यान त्यांचे पुस्तक निधन झालेलं आहे. खरं तर जवळपास 1 वर्षापासून त्यांच्या आजाराची धुंद देत होत्या. शेवटी त्यांचा काल रात्री अंत झालेला. त्यांच्या अंत्यविधीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलं. या ठिकाणी आदरणीय धर्मचारी विश्वरत्नजी या ठिकाणी गाठापत्राचं नेतृत्व करणार आहे. तेव्हा या ठिकाणी श्रीचरण पद्धती विधायक पद्धती आणि बुद्धपूजा आपण घेऊया. त्यानंतर सरस्वताचं पठण होईल. सरस्वताचं पठण झाल्यानंतर आपण या ठिकाणी जलदानविधी घेणार आहोत. जलदानविधी झाल्यानंतर आपण या ठिकाणी अग्नी देणार आहोत. शेवटी आपण सर्वच जण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करून आजच्या प्रमुखांगातेने आजच्या अंत्यविधीचा आपण सांगता करणार आहोत. तर सर्वांनी हात जोडायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेवय मध्य महादधाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु. यानंतर विधायक संदेशन जी पुढे उठेल. आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा स्मृती सुस्पष्ट आणि प्रतीत ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिभ्यः श्रीपादसरोरुहे पूजे बुद्धं कुसुमेन नयनेन पुल्लेन मेतेन लभामि मोक्षं पोखं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशकारं क्षणसारपदितेन दीपेन तमदंसिना तिरोगदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु गर्भे लङ्कायां जम्बुद्वीपे विदर्शपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केसलो महाविघातु वन्दे सर्वे विबुद्धं
दशबलतनुजं बोधिचेदियं नमामि वन्दामि चेदियं सपठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. यानंतर मी सल्लसूत्राचं मराठी पठण करते. आपण शांत चित्ताने ऐकायचं आहे. मर्त्याचे इहलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे सकाळी खाली पडण्याचे भय, तसे जन्मलेल्या मर्त्यांना नेहमीच मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसान होते, तसे मर्त्याच्या जीविताचे मृत्यूत पर्यवसान होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. हे सर्व मृत्यू परायण आहे. मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा आप्त आप्तांचे रक्षण करू शकत नाही. आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वद्य गायीप्रमाणे नेला जातो. याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक हयाळ झाला आहे. हा एक लोक प्रकार आहे हे जाणून शहाणे शोक करीत नसतात. ज्याचा आलेला व गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही, अशा विषयी तू वृथा शोक करतोस. शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच समूळ होऊन, वेडावून जाऊन व आपणास कष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही. उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःला त्रास देणारा तो पुरुष आणि निस्तेज होतो. त्यायोगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही. म्हणून शोक व्यर्थ होय. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्याची आठवण काढी शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्यांकडे पहा. आपणाला हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा ह्या विपरीत गोष्टी किंवा त्याहून जास्त धरला तरी आपल्या हृदयापासून निराळा होतो. आनंदाचे वचन ऐकून आणि कृपाकडे पाहून व हा आता मला यानंतर आपण शेवटचं या ठिकाणी पुष्प अर्पण करू.
कोणाच्या आवाजात? हां फक्त खूप गर्दी करून येऊ नका इथं. दोन दोन व्यक्तींनी या. पहिलं आपल्या महिला भगिनी येते. थोडं लांब थांबा आपण सर्वांनी. हा लगेच थोडं तुटकडा. मामा हॅलो. नाही आमच्या आत्या वारलेली आहे, आम्ही माहितीमध्ये सध्या. हो
हां सर बोला ना. हां बोला ना सर. हो अंत्यविधी चालू आहे सर. हो ठीक आहे सर. हो हो सर. हां हो. आहेत ना आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये हां ते भरायचं असलं ना अगोदर सांगितलं की नाही आणलं पॉझिटिव्ह झालं होतं, परंतु त्या पॉझिटिव्हमधून खरं तर लवकरात लवकर निगेटिव्ह झालं होतं. परंतु दुसऱ्या आजारामध्ये त्या ग्रस्त झाल्यामुळं खरं तर शेवटपर्यंत जवळपास वर्षभरापासून त्या आजाराशी त्या मृत्यूशी त्या झुंज देत होत्या आणि काल त्यांची प्राणज्योत जी आहे ती माळवलेली आहे. आपल्यामधून त्या निघून गेल्या. अतिशय हसतमुख असं व्यक्तिमत्व होतं. इतरांना मदतीचा त्यांच्यामध्ये दृष्टिकोन होता. खरं तर तुरुकमरे कुटुंबावर म्हणजे खूप मोठा हा आघात झालेला आहे. ते कधीही आघात भरून न निघण्यासारखा आहे. तरी देखील त्यांना म्हणजे या सर्वमधून म्हणजे त्या आघातामधून त्या अपघातामधून त्या दुःखातून त्यांना वर येण्याची शक्ती मिळो. खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या जे आलेले आहेत. अनेकांना बोलावं असं वाटतं, परंतु सध्याची जी परिस्थिती आहे आपण देखील इथं जास्त वेळ थांबणं ते पण चुकीचं आहे. तर असं त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्याच वतीने आदरणीय धर्मचारी यशोसागरजी या ठिकाणी ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. स्वतःतून समजतात सारे कुटुंब विशेषतः भीमरावती मारे जे रत्नबौद्ध महासंघाचे धर्ममित्र आहेत आणि धर्ममित्र संगीतगाई भीमराव मारे यांचं दीर्घ आजाराने काल निधन झालेलं आहे. प्रांतात त्यांची मालवणी आहे. वास्तविक आता भीमरावचा परिवार एवढा मोठा आहे, मित्रपरिवार एवढा मोठा आहे की अशा संकटाच्या काळातसुद्धा जास्त लोकांना न सांगतासुद्धा एवढे लोक जमा झालेले आहेत. त्याच्यावरून त्यांच्या परिवारावर त्यांचं प्रेम जे आहे ते लक्षात येतं. जेव्हा परिस्थिती अशी नसते तर किती लोक जमा झाले असते आपण कल्पना करू शकत नाही. वास्तविक आता मनुष्याचं जीवन जे आहे प्रत्येक जन्मलेला पाणी जाणारच, परंतु जेव्हा तो लवकर जातो तर खऱ्या अर्थाने दुःख होत असतं. मी स्वतः भीमराव आणि सुचिताला बघितलेलं आहे की आपल्या पत्नीसाठी आपल्या आईसाठी शेवटपर्यंत ती झगडत होती. वर्षपेक्षा जास्त भूमिकाने आईची सेवा केलेली आहे आणि काल दिवसभर भीमराव आपल्या पत्नीला शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटपर्यंत अगदी जोपर्यंत प्रांजोत मालवत नव्हते तोपर्यंत प्रयत्न चाललेले होते की याच्याहीपेक्षा आणखी चांगलं काही करता येऊ शकतं का. मला असं वाटतं की सगळं प्रयत्न त्याने केलेला आहे. सगळ्या परिवाराने त्यांचा प्रयत्न केलेला आहे.
विशिष्ट सूचना आणि गुजराती प्रयत्न याच्यामध्ये खूप आहे. असं असताना सुद्धा काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. निसर्ग नियम आहे. जन्मलेला प्रत्येक जण कामावर आहे ह्या उक्तीप्रमाणे आज त्या आपल्यातून निघून गेलेला आहे. आजच्या प्रसंगात पण काही बोलण्यासारखं नाही आहे. आजच्या दिवशी मी एवढंच म्हणेन की या सगळ्या दुःखातून सावरण्यास भीमराव त्याच्या कुटुंबियांना ताकद मिळेल, शुभेच्छा आणि बरोबर खऱ्या अर्थाने ताकद मिळव अशा प्रकारे शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विशेषतः रत्नबौद्ध महासंघ च्या वतीनं आणि आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच करतो. जय भीम. उद्या सकाळी या ठिकाणी 9 वाजता त्यांच्या घरच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे. खरं तर अनेकांना आपली श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते, परंतु श्रद्धांजलीचा जो काही कार्यक्रम असणार आहे तो आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अनेकांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच आपल्या मेसेजद्वारे तुम्हाला सांगण्यात येईल आणि तशा प्रकारे आपण त्या कार्यक्रमाचं श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं पुनर्वसनाच्या कार्यक्रमाचं